नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. मित्रांनो, आपण लास्ट लेसनमध्ये जे आहे CF कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे आणि CF वरचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत आपण ते सॉल्व्ह करून घेतले होते मित्रांनो. करेक्ट. तर होप तुम्हाला सर्वांना ते आवडले असतीलच. ठीक आहे. सर्व जी आयडिया जी आहे की CF कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं त्याच्याबद्दल पूर्ण आयडिया तुम्हाला मिळाली असेल मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जे बाकीचेही लेसन्स आवडले असेल तर त्या व्हिडिओजलाही लाईक कर जा मित्रांनो, सो दॅट मला कळेल की माझे व्हिडिओज जे आहेत माझ्या किती मित्रांना आवडत आहेत आणि किती मित्रांपर्यंत ते पोहोचत आहेत मित्रांनो. करेक्ट. तर मग आता जे आहेत आता आपण बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट जी कन्सेप्ट जी आहे ती आहे इन्व्हर्स ऑपरेटर. ठीक आहे. तर इन्व्हर्स ऑपरेटर काय असतो आपण त्याच्याबद्दल थोडंसं या ठिकाणी जाणून घेऊया आणि का तो महत्त्वाचा असतो ते तुम्हाला थोडंसं पुढचं जे डिस्कशन आहे याच्याबद्दलच त्याच्यावरनं तुम्हाला ऑब्विसली कळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर आपलं जे फंक्शन असतं, ठीक आहे, एफ ऑफ डी इंटू वाय, ठीक आहे, एफ ऑफ डी इंटू वाय, ठीक आहे, इज इक्वल टू आपण जेव्हा इज इक्वल टू 0 घेत होतो तेव्हा तुमचं सोल्युशन काय येत होतं, सोल्युशन तुमचं काय येत होतं, फक्त CF येत होतं. ठीक आहे. बट व्हेन यू टेक एफ ऑफ डी इज इक्वल टू इंटू वाय इज इक्वल टू एक्स, देन युअर सोल्युशन बिकम्स वाय इज इक्वल टू CF प्लस PI. ठीक आहे. काय होऊन जातं ते तुमचं CF प्लस PI होऊन जातं. ठीक आहे. बट CF कसा फाइंड आउट करायचा आहे आपण ते तर जाणून घेतलं आहे. CF फाइंड आउट व्हेन युअर इट बिकम्स एफ ऑफ डी वाय इज इक्वल टू एक्स, तेव्हा तर तुमचं CF फाइंड आउट करण्याचं तर काही टेन्शन नाही आहे, ते सेम पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे की PI कसा फाइंड आउट करायचा. ठीक आहे. तर मग PI फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कसली गरज पडते ती इन्व्हर्स ऑपरेटर. ठीक आहे. तर इन्व्हर्स ऑपरेटर म्हणजे काय, तुमचं जे काय असतं 1/f(d). ठीक आहे. हे काय असतं तुमचं इन्व्हर्स ऑपरेटर असतं मित्रांनो. ठीक आहे. आणि एफ ऑफ डी इंटू एक्स काय असतं मित्रांनो, हे काय असतं तुमचं सोल्युशन असतं. ठीक आहे. काय असतं तुमचं जे आपण पर्टिक्युलर सोल्युशन जे बोलत होतो. ठीक आहे. एफ ऑफ डी इज इक्वल टू वाय साठी वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही पाहिलं होतं आपण. ठीक आहे. फर्स्ट लेसन मध्ये जर तुम्हाला आठवत असेल त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की काय होतं तुमचं वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही होतं. ठीक आहे. तर हा काय असतं जो व्ही पार्ट जो असतो तो तुमचा हा असतो. ठीक आहे. म्हणजेच काय झाला हा तुमचा काय झाला हा PI झाला मित्रांनो. काय झाला तुमचा हा PI झाला. ठीक आहे. तर मग हे एफ ऑफ डी इंटू एक्स काय असतं मित्रांनो, ते तुमचं असतं फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे. काय असतं तुमचं फंक्शन ऑफ, इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुमचं काय असतं नो आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे. नो आर्बिटरी कॉन्स्टंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणतीच कॉन्स्टंटची टर्म तुम्हाला पाहायला मिळत नाही मित्रांनो. ठीक आहे. काय असतात मित्रांनो तुमचे नो आर्बिटरी कॉन्स्टंट असतात मित्रांनो. ठीक आहे. आणि जर तुम्ही या फंक्शनला एफ ऑफ डी इंटू एक्सला जर तुम्ही काय केलं, ठीक आहे, त्याला जर अगेन इफ यू ऑपरेट बाय द एफ ऑफ डी, ठीक आहे, म्हणजेच काय केलं तुम्ही एफ ऑफ डी, ठीक आहे, ठीक आहे, हे जे तुमचं एफ ऑफ डी बाय एक्स होतं, ठीक आहे, 1/f(d) इंटू एक्स जे होतं त्याला जर तुम्ही एफ ऑफ डी ने अगेन ऑपरेट केलं तर तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला अगेन व्हॉट मिळेल, तुम्हाला एक्स मिळेल मित्रांनो. ठीक आहे. तर काय मिळेल तुम्हाला एक्स मिळेल. ठीक आहे. तर हेच काय होतं, हे तुमचं काय होतं मग 1/f(d) इंटू एक्स ही जी टर्म होती ती तुमचं काय होते, इट सॅटिस्फाईज द इक्वेशन एफ डी वाय इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. हे काय करतो तुमचं हे जे इक्वेशन असतं त्याला सॅटिस्फाय करतं. सॅटिस्फाय म्हणजे काय, जर तुम्ही या ठिकाणी याच्यापासून जी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल ती जर तुम्ही या इक्वेशन मध्ये टाकली वायच्या जागेवर तर तुम्हाला काय मिळेल, त्याचं सोल्युशन काय मिळेल, त्याचा आन्सर काय मिळेल, तुम्हाला एक्स मिळेल मित्रांनो. ठीक आहे. तर हेच हाच जो पार्ट असतो त्यालाच काय म्हणतो आपण PI. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला PI किंवा काय म्हणतो फुल फॉर्म काय त्याचा पर्टिक्युलर इंटिग्रल. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. तर मग जर आपण काय केलं आपल्याकडे काय आहे, ठीक आहे, लेट तुम्ही काय घेतलं, लेट 1/d, ठीक आहे, इंटू एक्स इज इक्वल टू युअर वाय. ठीक आहे. 1/d इंटू एक्स इज इक्वल टू युअर वाय. आता तुम्ही या ठिकाणी पाहून सांगू शकत असणार याच्यासोबत कम्पेअर करण्यात तर तुमचं एफ ऑफ डी काय झालं या ठिकाणी, एफ ऑफ डी काय झालं तुमचं फक्त डी आहे. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. काय आहे तुमचं फक्त डी आहे. ठीक आहे. मग तुम्हाला कशासोबत ऑपरेट करावं लागेल, ठीक आहे, ऑपरेट अगेन यू आर ऑपरेटिंग विथ एफ ऑफ डी. एफ ऑफ डी काय आहे तुमचं या ठिकाणी डी आहे तर तुम्ही काय करणार त्याला अगेन डी ने ऑपरेट करणार. ठीक आहे. 1/d इंटू एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू या साईडला डी ने ऑपरेट केलं तर तुम्हाला या साईडला डी ने ऑपरेट कराल, डी इंटू वाय होईल तुमचं. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. मग ही टर्म काय होईल तुमची या ठिकाणी जर तुम्ही ऑपरेट केलं होतं एफ ऑफ डी इंटू एक्सला एफ ऑफ डीने तर तुम्हाला एक्स मिळत होता. तर मग या ठिकाणी तुमच्या LHS ला काय होईल तुमचं एक्स मिळेल. ठीक आहे. आणि RHS ला काय होईल तुमचं DY/dx होईल.
कारण डी काय होता तुमचा d/dx होता इंटू वाय आहे तो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय घेणार वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार मित्रांनो, तुम्ही काय करणार दोघं साईडला काय करणार तुम्ही इंटिग्रेट करणार. ठीक आहे, इंटिग्रेट करणार, इंटिग्रेट. ठीक आहे, बोथ साइड. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार. करेक्ट, विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर तुम्हाला काय होईल वायचं जे होतं dy/dx इंटिग्रेशन काय होईल तुमचं वाय येईल. करेक्ट, आणि जे होतं एक्स इंटिग्रेशन करणार तर तुम्हाला काय मिळेल इंटिग्रेशन ऑफ एक्स dx मिळणार. करेक्ट आहे की नाही, अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये बरेचसे आपले मित्र आहेत ते विचारतील की सर याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये तुम्ही जी कॉन्स्टंटची टर्म जी राहते ती का नाही ऍड केली. ठीक आहे, आपण ती याच्यामुळे ऍड नाही केली कारण ही जे होतं आपलं हे जे इक्वेशन होतं ना ए इक्वेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉन्स्टंटची टर्म दिसत होती का, त्याच्यामध्ये कोणतीच कॉन्स्टंटची टर्म नव्हती, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ही कोणतीच कॉन्स्टंटची टर्म नाही घेतली मित्रांनो. ठीक आहे, आणि हेच काय झालं तुमचं पी आय झालं. ठीक आहे, हेच काय झालं तुमचं या ठिकाणी. आता वाय काय होतं तुमचा, मी परत या ठिकाणी लिहून घेतो थोडंसं. ठीक आहे, वाय काय होतं तुमचा 1/d इंटू एक्स. ठीक आहे, वाय हा होता इज इक्वल टू युअर इंटिग्रेशन ऑफ एक्स dx. ठीक आहे, हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं पी आय. ठीक आहे, हेच काय झालं तुमचं पी आय. ठीक आहे, हेच काय झालं तुमचं पी आय झालं मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन हे काय आहे एक दुसऱ्यांचे इनव्हर्स आहेत की नाही. ठीक आहे, जर तुम्ही एक्सचं डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला ते काय मिळत होतं. ठीक आहे, एक्सचं डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला 1 मिळत होतं. ठीक आहे, आणि 1चं जर तुम्ही इंटिग्रेशन केलं तर तुम्हाला काय मिळत होतं एक्स मिळत होतं की नाही. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने काय आहे तुमचं या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरनं कळून जाईल की डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन काय आहे तुमचं इनव्हर्स आहेत. तर तुम्ही याच ठिकाणी पाहू शकता 1/d म्हणजेच काय झालं 1 डिफरन्सिएशन झालं तुमचं d/dx असो की नाही. ठीक आहे, मग तोच काय झाला 1/d म्हणजे इनव्हर्स झाला त्याचा, d/dx म्हणजे डिफरन्सिएशनचा इनव्हर्स झाला तर तो काय होईल तुमचा इंटिग्रेशन होऊन जाईल. ठीक आहे, 1 डिफरन्सिएशनचा इनव्हर्स झाला ते काय होतं तुमचं इंटू एक्स होतं, तर तुम्ही काय केलं इंटिग्रेशन ऑफ एक्स dx केलं. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांना कळालं असेल हे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर जी आहे मित्रांनो सेकंड केस जी आहे. ठीक आहे, सेकंड केस आपण पाहूया. ठीक आहे, लेट काय आहे तुमचं 1/d - a. ठीक आहे, इंटू एक्स इज इक्वल टू युअर वाय. ठीक आहे, आता या ठिकाणी एफ ऑफ डी काय झाला तुमचा, एफ ऑफ डी काय झाला तुमचा. ठीक आहे, एफ ऑफ डी काय झाला d - a. करेक्ट आहे की नाही, काय झालं तुमचा d - a. करेक्ट, मग तुम्ही काय करणार अगेन एफ ऑफ डी ने ऑपरेट करणार म्हणजेच काय झालं d - a. ठीक आहे, इंटू 1/d - a. ठीक आहे, इंटू एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने करणार इज इक्वल टू युअर वॉट d - a. या साईडला पण तुम्ही ऑपरेट करणार की d - a इंटू वाय. अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी कसं होईल एक्स इज इक्वल टू dy - ay. करेक्ट आहे की नाही, म्हणजेच काय होईल तुमचं एक्स इज इक्वल टू dy/dx मायनस ay. ठीक आहे, मग तुम्ही याला काय करणार इंटिग्रेट करणार, इंटिग्रेट बोथ साइड. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार की नाही. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार की नाही. पण त्याच्याने तुम्हाला जर या ठिकाणी जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळणार नाही, कारण हे काय आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला याचं डायरेक्ट सोल्युशन माहिती आहे. ठीक आहे, dy/dx. ठीक आहे, मायनस ay इज इक्वल टू एक्स. हे काय आहे तुमचं लेबनिज इक्वेशन आहे. ठीक आहे, हे काय आहे तुमचं लेबनिज इक्वेशन आहे. ठीक आहे, लेबनिज इक्वेशन आहे हे. ठीक आहे, याचं सोल्युशन कशा पद्धतीने मिळतं तुम्हाला. ठीक आहे, याचं सोल्युशन कशा पद्धतीने मिळतं तुम्हाला तर काय माहिती असं तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर जो असतो तो काय असतो माहिती असतो, तो की किती येईल तुमचा e⁻−x येतो. ठीक आहे, मग त्याचं जे सोल्युशन येतं. ठीक आहे, याचं जे सोल्युशन येतं ते काय येतं तुमचं y इंटू e⁻−x. ठीक आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x e⁻ax. ठीक आहे, e⁻−ax dx. करेक्ट आहे की नाही, अशा पद्धतीने मिळतं. ही e⁻−x ची टर्म तुम्ही राईट हँड साईडला नेली तर काय होईल तुमचं. ठीक आहे, y काय होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, e⁻ax इंटिग्रेशन ऑफ x e⁻−ax dx. अशा पद्धतीने बनेल की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने बनेल की नाही मित्रांनो तुम्ही मला सांगा. ठीक आहे, तर मग हेच काय झालं तुमचं सोल्युशन झालं, हेच काय झालं तुमचं सोल्युशन झालं. म्हणजेच काय झालं हे पण काय झालं तुमचं पी आय झालं, हेच काय झालं तुमचं पी आय झालं मित्रांनो.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, पी आय फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मग आता हे काय झालं, हे आपलं काहीतरी नॉर्मल केसेस झाल्या. आता त्याच्यानंतर आपण काय आहे, जे रूल्स आपण ज्या पद्धतीने फाइंड आउट केले, ठीक आहे, जे रूल्स आपण सीएफ फाइंड आउट करताना आपण समजून घेतले, तशाच पद्धतीचे रूल्स काय आहेत आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर ते रूल्स काय आहेत, ठीक आहे, आपण ते जाणून घेऊया. ठीक आहे. मग आता आहे तुमचं रूल्स, ठीक आहे, फॉर फाइंडिंग पी आय. ठीक आहे. फॉर फाइंडिंग पी आय, पी आय फाइंड आउट करण्यासाठीचे तुमच्याकडे काय काय रूल्स आहेत ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ठीक आहे. मग आता काय आहे तुमच्याकडे काय आहे, ते लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तुमच्याकडे काय होतं मग, ठीक आहे, तुमच्याकडे काय होतं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन डी टू द पॉवर एन वाय, ठीक आहे, dx टू द पॉवर एन dx टू द एन एक्स, ठीक आहे, प्लस k1 डी टू द पॉवर एन मायनस 1 वाय अपॉन डी एक्स टू द पॉवर एन मायनस 1, ठीक आहे, सो ऑन इफ यू गो. ठीक आहे. kn इंटू वाय, करेक्ट, इज इक्वल टू युअर एक्स. करेक्ट. अशा पद्धतीने होतं की नाही. ठीक आहे. मग तेच तुम्ही काय लिहिलं होतं, हे कसलं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन होतं तुमचं. ठीक आहे. डी टू द पॉवर एन प्लस k1, करेक्ट, डी टू द पॉवर एन मायनस 1, ठीक आहे, प्लस सो ऑन टिल युअर kn, ठीक आहे, इंटू वाय इज इक्वल टू एक्स. याचं रिप्रेझेंटेशन होतं की नाही. ठीक आहे. मग काय झालं, तुम्ही पाहिलं आता पी आय काय होतं तुमचा, एफ ऑफ डी. ठीक आहे. पी आय काय होता तुमचा, एफ ऑफ डी, ठीक आहे, इंटू एक्स. ठीक आहे. हा काय होता तुमचा पी आय होता. मग आता या टर्म मध्ये तुमचा पी आय काय येईल मित्रांनो, पी आय काय होईल मग तुमचा या टर्म मध्ये, 1 अपॉन डी टू द पॉवर एन प्लस k1 डी टू द पॉवर एन मायनस 1, ठीक आहे, प्लस सो ऑन टिल kn, ठीक आहे, प्लस kn. ठीक आहे. फक्त एफ ऑफ डी घ्यायचा होता. ठीक आहे. इंटू एक्स. ठीक आहे, इंटू एक्स. हे काय होईल मित्रांनो, तुमचं पर्टिक्युलर इंटिग्रल होईल. ठीक आहे. म्हणजेच काय झाला, हा तुमचा यू प्लस व्ही मधला कोणता पार्ट झाला, व्ही पार्ट झाला. ठीक आहे. फर्स्ट लेसन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे, की काय होतं तुमचं, जेव्हा तुमचं एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एक्स असेल तेव्हा त्याचं सोल्युशन काय येईल, वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही येईल. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचं एफ ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू 0 असेल तेव्हा तुमचं सोल्युशन काय येईल, वाय इज इक्वल टू ओनली यू. यू काय होता तुमचा, सी एफ होता. ठीक आहे. व्ही काय होता तुमचा, पी आय होता. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होता, यू परत काय होता तुमचा, सी एफ होता. ठीक आहे. म्हणजेच काय झालं, तुम्हाला जेव्हा तुम्हाला एफ ऑफ डी इज इक्वल टू एक्स असेल असं इक्वेशन दिलं असेल तर तुम्हाला काय सी एफ आणि पी आय दोघं फाइंड आउट करायची गरज आहे. आणि जेव्हा तुम्हाला एफ ऑफ डी इज इक्वल टू 0 दिलं असेल तुम्हाला सोल्युशन म्हणजेच काय, फक्त सी एफ फाइंड आउट करण्याची गरज आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे काय झालं, हे बेसिक्स झालं तुमचं. करेक्ट. तेव्हा आता त्याच्यानंतर काय आहे, तुमच्याकडे व्हेरियस केसेस असतात. ठीक आहे. आता एक्स जी आहे, एक्स कदाचित तुमची ए टू दी पॉवरची टर्म असेल. ठीक आहे. कदाचित साइन कॉसची टर्म असेल. ठीक आहे. कदाचित एक्स टू दी पॉवरची काही टर्म असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या काय असतील तुमच्याकडे व्हेरियस जे आहे ते टर्म्स असू शकतात. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. तर मग आपण काय करणार आहोत, त्या व्हेरियस ज्या केसेस आहेत त्या आपण या ठिकाणी समजून घेऊया. ठीक आहे. मी याच्यातले फर्स्ट 2 जे आहेत मी त्या तुम्हाला नीट व्यवस्थित एक्सप्लेन करेल. बाकीचे जे आहेत त्यांचे फक्त तुम्हाला काय करेल, फक्त रिझल्ट सांगून देईल. ठीक आहे. कारण आपल्याला काय आहे, आपले ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, आपल्याला फक्त काय आहेत, जे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला तेवढे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. केस 1 काय आहे मग तुमची, एक्स इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स आहे. ठीक आहे. मग सिन्स, ठीक आहे, सिन्स, ठीक आहे, डी काय आहे, डी टू द पॉवर डी इंटू डी ऑफ ई ऑफ एक्स ई टू द पॉवर एक्स. ठीक आहे. याचं जर डिफरन्सिएशन घेणार तर तुम्हाला काय मिळेल, ए टू द पॉवर एक्स तुमचं ते टर्म तशीच्या तशी राहील. ठीक आहे. फक्त ए एक्सचं डिफरन्सिएशन घेतलं तर तुमचं काय येईल, ए येणार. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. जर तुम्ही याचं डबल डिफरन्सिएशन केलं तर तेव्हा काय मिळेल तुम्हाला मिळेल ए स्क्वेअर ए टू द पॉवर एक्स. ठीक आहे. तर तुम्हाला हे जे आहे तर मित्रांनो हे डिफरन्सिएशन कसं होतंय ते तुम्हाला कळत असेल मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्ही याचं जे आहे मी त्याच्यानंतर इथं लिहितो. ठीक आहे. डी क्यूब काय आहे, थर्ड डिफरन्सिएशन घेतलं. ठीक आहे. थर्ड ऑर्डर डिफरन्सिएशन घेतलं तुम्ही तर ते काय तुमचं ए क्यूब ए टू द पॉवर एक्स. करेक्ट. मग सिमिलरली जर तुम्ही nth ऑर्डरचं डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, ठीक आहे, ए टू द पॉवर एन ए टू द पॉवर
ए एक्स, कारण ई एक्सचं डिफरन्सिएशन काय असतं मित्रांनो, ई एक्स असतं की नाही. ठीक आहे, ए टू दी पॉवर ए एक्सचं काय असतं, मग तुमचं एची टर्म पुढे येते आणि जे असतं ए टू दी पॉवरची जी असते ती टर्म जशी तशी राहते. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने आपण प्रत्येक वेळेस करत जाऊ. ठीक आहे, कॉन्स्टंटला तर डिफरन्सिएशन नाही, कारण आपल्याला फक्त याला करायचं आहे. मग याचं डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला काय परत एची टर्म एकदा पुढे येईल, ए स्क्वेअर झाला, ए क्यूब होणार, ए 4 5 6 तसं तुमचं nth ऑर्डर पर्यंत जाणार की नाही. ठीक आहे, काय जाणार तुमचं nth ऑर्डर पर्यंत जाणार. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, तर मग आता याच्यावरनं काय झालं मित्रांनो. ठीक आहे, मग आपल्याकडे काय होतं एफ ऑफ डी काय होता. ठीक आहे, डे टू दी पॉवर एन प्लस के वन डे टू दी पॉवर एन मायनस वन प्लस के टू डे टू दी पॉवर एन मायनस टू. ठीक आहे, प्लस सो ऑन टिल के एन. ठीक आहे, टिल के एन होतं इंटू ई टू दी पॉवर ए एक्स होतं. ठीक आहे, इंटू ई टू दी पॉवर ए एक्स होतं की नाही. ठीक आहे, जर आपण केलं तर तुम्हाला काय, जर असं तुम्ही डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला काय मिळेल. ठीक आहे, डी ऑफ हे काय झालं तुमचं डी एन, जर याला मध्ये मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळतं डिफरन्सिएशन त्याचं ए एन ई टू दी पॉवर ए एक्स मिळत होतं. करेक्ट, प्लस के वन. ठीक आहे, मग मी काय करतो, ही जी ई टू दी पॉवर ए एक्सची टर्म जी आहे ती कॉमन काढून घेतो. ठीक आहे, मग काय होईल तुमचं ए टू दी पॉवर एन मायनस वन प्लस के टू ए टू दी पॉवर एन मायनस टू प्लस सो ऑन टिल के एन. ठीक आहे, इंटू ए टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, ए टू दी पॉवर ए एक्स अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, हे काय होतं तुमचं एफ ऑफ डी ई टू दी पॉवर ए एक्स होतं. तेच काय झालं, फक्त डीच्या जागेवर काय रिप्लेस होतोय तुमचा ए रिप्लेस होतोय. म्हणजेच काय झालं एफ ऑफ ए ई टू दी पॉवर ए एक्स. करेक्ट आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकणार. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करणार, ही जी टर्म आहे मित्रांनो याला तुम्ही काय करणार, दोघं साईडने 1/f ऑफ डी ने ऑपरेट करणार. ठीक आहे, ऑपरेटिंग. ठीक आहे, बोथ साइड बाय 1/f ऑफ डी. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, जर तुम्ही करणार तर या साईडला 1/f ऑफ डी ने जर ऑपरेट केलं तर तुम्हाला काय मिळेल, एफ ऑफ डी ई टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, अगेन एफ ऑफ डी इंटू एफ ऑफ ए ई टू दी पॉवर ए एक्स. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मिळेल. मग ही जी आहे तुमचं या ठिकाणी काय होणार, ते आपल्याला माहिती होतं काय होतं तुमची ई टू दी पॉवर एक्स उरेल या ठिकाणी. करेक्ट, आणि तुमचं काय होईल या ठिकाणी मग अगेन 1/f ऑफ डी. ठीक आहे, इंटू एफ ऑफ ए ए टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने करणार की नाही तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीने होईल की नाही आपलं आन्सर तुम्ही मला सांगा. ठीक आहे, तर मग हे झालं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, आपण काय केलं, जी आपली जी टर्म मिळाली ती त्याला काय केलं आपण. ठीक आहे, आपल्याला काय मिळालं होतं ए टू दी पॉवर ए एक्स इज इक्वल टू 1/f ऑफ डी इंटू एफ ऑफ ए इंटू ए टू दी पॉवर ए एक्स होतं. ठीक आहे, मग आपण काय केलं, याला जे होतं एफ ऑफ ए ने डिवाइड करून घेतलं. ठीक आहे, डिवाइड बाय. ठीक आहे, डिवाइड बाय एफ ऑफ ए. एफ ऑफ एने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी. ठीक आहे, एफ ऑफ एने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल 1/f ऑफ ए ए टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, इज इक्वल टू 1/f ऑफ डी इंटू ए टू दी पॉवर ए एक्स. करेक्ट आहे की नाही, अशा पद्धतीने मिळेल की नाही, हे की नाही. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं, काय झालं एफ ऑफ डी इंटू एक्स झालं, म्हणजे हे काय झालं तुमचं पी आय झालं. ठीक आहे, एक्स झालं ना आपलं, काय होतं ते 1/f ऑफ डी इंटू एक्स. याला काय म्हणतो आपण पी आय म्हणत होतो की नाही. ठीक आहे, पी आय म्हणत होतो की नाही. ही काय झाली पी आयची टर्म, म्हणजेच ही झाली हा काय झाला तुमचा पी आय झाला. ठीक आहे, पण काय झालं पाहिजे, हे तुमचं सोल्युशन असेल, पण कधी असेल जेव्हा तुमची काय असली पाहिजे, प्रोव्हाइडेड. ठीक आहे, प्रोव्हाइडेड एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. जर तुमचं एफ ऑफ ए 0 झालं तर ही काय होऊन जाईल 1/0 इन्फिनिटीची टर्म होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, मग काय झालं जेव्हा तुमचं हे काय असेल 1/f ऑफ ए काय असेल तुमचं 0 असेल. ठीक आहे, इफ. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल तुमचं. ठीक आहे, एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल, मग तेव्हा तुमचा हा काय होऊन जाईल, हा रूल काय होऊन जाईल, फेल होऊन जाईल. ठीक आहे, मग त्या केसमध्ये काय होईल देन. ठीक आहे, देन तुमचं काय होऊन जाईल एफ ऑफ डी. ठीक आहे,
इंटू ई टू दी पॉवर ए एक्स, म्हणजेच काय झालं तुमचा पी आय फाइंड आउट करायचा आहे तो कसा होईल तुमचा एक्स अपॉन एफ डॅश ऑफ ए इंटू ई टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, ए टू दी पॉवर ए एक्स येणार मित्रांनो. म्हणजेच काय झालं तुम्हाला एफ ऑफ डी ला डिफरन्शिएट करायचं आहे. ठीक आहे एकदा. ठीक आहे, आणि त्याच्या जागेवर काय डीच्या जागेवर काय लिहायचं आहे तुम्हाला ए लिहायचे आहे. ठीक आहे, जर तुमचं काय झालं अगेन जर तुमचं काय झालं एफ डॅश ऑफ ए काय झाला तुमचा 0 आला. ठीक आहे, अगेन युअर एफ डॅश ऑफ ए काय झाला तुमचा 0 झाला. ठीक आहे, मग तेव्हा काय होईल तुमचं परत तुमचं सोल्युशन काय होईल 1 अपॉन एफ ऑफ डी ई टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एफ डबल डॅश ऑफ ए ई टू दी पॉवर एक्स. ठीक आहे, सिमिलरली जर तुमचा अगेन एफ डबल डॅश पण 0 झाला तर तुम्ही काय घेणार इथं थर्ड टर्म काय येणार तुमची एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एफ ट्रिपल डॅश ऑफ ए इंटू ए टू दी पॉवर एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करत जाणार अँड सो ऑन. ठीक आहे, अँड सो ऑन अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्याचं जे सोल्युशन जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं आहे त्याचं सोल्युशन जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर मग आपण आता पाहूया जी नेक्स्ट टर्म जी आहे मित्रांनो आपण ती आता या ठिकाणी डिस्कस करूया. ठीक आहे, आपण ती जी आहे ती टर्म जी आहे ती डिस्कस करूया. करेक्ट, तर मग त्याआधी जे आहे त्याआधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत मी त्या सांगतो. ठीक आहे, जर तुमचं काय असेल मित्रांनो एफ ऑफ डी जे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काही रिझल्ट जे आहेत ते मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो. एफ ऑफ डी काय आहे तुमचा डी मायनस ए आहे. ठीक आहे, इंटू एक्स ई टू दी पॉवर ए एक्स आहे. करेक्ट, कारण आपण या ठिकाणी या केसमध्ये काय घेतो एक्स इज इक्वल टू युअर ई टू दी पॉवर एक्स. करेक्ट, तर मग त्या केसमध्ये काय होईल तुमचं सोल्युशन काय होईल एक्स इंटू ठीक आहे ई टू दी पॉवर ए एक्स होईल. ठीक आहे, एक्स इंटू ई टू दी पॉवर एक्स, कारण आपलं सोल्युशन तर ते माहिती होतं. सेकंड केसमध्ये काय होतं तुमचं वाय इज इक्वल टू ई टू दी पॉवर ए एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू ई टू दी पॉवर मायनस ए एक्स डी एक्स होतं. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, या ठिकाणी ई एक्स काय आहे तुमचा ई टू दी पॉवर ए एक्स आहे. ठीक आहे, ई टू दी पॉवर एक्स इंटू ई टू दी पॉवर मायनस एक्स काय झालं तुमचं 1 झालं, म्हणजे काय होईल तुमचं ई टू दी पॉवर एक्स इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. करेक्ट, म्हणजेच काय झालं तुमचं ई टू दी पॉवर एक्स इंटू एक्स तेच काय झालं तुमचं या ठिकाणी झालं. ठीक आहे, मग असे काही रिझल्ट जे आहेत जे इम्पॉर्टंट रिझल्ट जे आहेत मी तुमच्यासमोर या ठिकाणी लिहितो आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालं आता फर्स्ट हे झालं, सेकंड आहे 1 अपॉन डी मायनस एचा स्क्वेअर इंटू ई टू दी पॉवर एक्स. ठीक आहे, त्या केसमध्ये काय होईल तुमचं एक्स स्क्वेअर इंटू ई टू दी पॉवर एक्स अपॉन 2 फॅक्टोरियल. ठीक आहे, सिमिलरली तुमचं काय झालं 1 अपॉन डी मायनस ए. ठीक आहे, त्याचा क्यूब जर घेतला तुम्ही इंटू ई टू दी पॉवर एक्स फाइंड आउट केलं तर तुमचं काय होईल एक्स क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू ई टू दी पॉवर ए एक्स. करेक्ट, फोर्थ मग जर काय केलं तुम्ही 1 अपॉन डी ए डी मायनस ए टू दी पॉवर आर घेतलात. ठीक आहे, इंटू ई टू दी पॉवर एक्स घेतला तर तुमचं काय होईल या ठिकाणी तुम्ही सांगा मला. ठीक आहे, एक्स टू दी पॉवर किती येईल आर अपॉन आर फॅक्टोरियल इंटू ई टू दी पॉवर एक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात तुम्ही फाइंड आउट करू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात फाइंड आउट करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्ही काय केलात फोर्थ. ठीक आहे, फोर्थ काय आहे तुमचं. ठीक आहे, जर तुमचं काय आहे एफ ऑफ डी काय आहे तुमचं एफ ऑफ डीचं काही फॅक्टर जे आहेत. ठीक आहे, काही आले तुमचे डी मायनस ए टू दी पॉवर आर. ठीक आहे, आणि उरलेलं जे फंक्शन आहे ते तुमचं आहे फाय ऑफ डी. ठीक आहे, एफ ऑफ डी काय झालं तुमचं फाय ऑफ डीचं फंक्शन झालं आणि काही टर्म्स काय आहेत त्याच्या फॅक्टर्स काय आहेत ते फॅक्टरायझेशन केलं तुम्हाला काय आलं डी मायनस ए टू दी पॉवर आर पण आहे त्याचं. ठीक आहे, तर अशा फॉर्ममध्ये लिहिलं इंटू ई टू दी पॉवर एक्स घेतलं तर ते कसं सॉल्व्ह करू शकता तुम्ही जे आहे. ठीक आहे, हे साय ऑफ डी जे आहे त्याच्या जागेवर काय साय ऑफ ए लिहायचं. ठीक आहे, 1 अपॉन साय ऑफ ए इंटू 1 अपॉन डी मायनस ए. ठीक आहे, टू दी पॉवर आर ए टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, काय होईल मग तुमचं साय ऑफ ए. ठीक आहे, इंटू हे याचं जे आहे याचं तर माहितीच आहे तुम्हाला याच्यावरनं कळून जाईल एक्स टू दी पॉवर आर अपॉन आर फॅक्टोरियल ए टू दी पॉवर ए एक्स. ठीक आहे, हे काय आहेत हे असे काही तुमच्याकडे काय आहेत मित्रांनो तुमच्याकडे असे काहीतरी रिझल्ट्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे तुमचं फिफ्थ जे आहे. ठीक आहे, जर तुमचं काय असेल ठीक आहे एफ ऑफ एक्स काय असेल. ठीक आहे, किंवा काय असेल तुमचं एक्स जे आहे एक्स काय असेल तुमचं ए टू दी पॉवर एक्स असेल. ठीक आहे, एक्स काय आहे तुमचं ए टू दी पॉवर एक्स.
ठीक आहे. ए टू दी पॉवर एक्स तुम्हाला माहिती आहे, आपण काय ए टू दी पॉवर एक्सला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, ए टू दी पॉवर एक्सला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. ठीक आहे, ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. करेक्ट आहे की नाही. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, एक्स काय झालं तुमचं ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. करेक्ट. मग पी आय काय होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, पी आय काय होऊन जाईल त्याचा या ठिकाणी तुमचा 1 एफ ऑफ डी इंटू ए टू दी पॉवर एक्स. म्हणजेच काय झालं 1 एफ ऑफ डी. ठीक आहे, ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ऑफ ए. ठीक आहे, तर मग पी आय काय होऊन जातो तुमचा, एफ ऑफ डीच्या जागेवर तुम्ही काय घेतात 1 एफ ऑफ लॉग ऑफ ए. ठीक आहे, एफ ऑफ लॉग ऑफ ए घेतात. ठीक आहे, इंटू ए टू दी पॉवर ए एक्स लिहितात मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करतो आपण, अशा पद्धतीने याला लिहितो मित्रांनो. ठीक आहे, जर तुमचं काय झालं आता या ठिकाणी तुमचं जर ए टू दी पॉवर मायनस एक्स असेल. ठीक आहे, ए टू दी पॉवर मायनस एक्स असेल तर तुम्ही त्या केसमध्ये काय लिहिणार, तुमचं काय होईल, तुमचं ए टू दी पॉवर मायनस एक्स काय होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, ए टू दी पॉवर एक्स इंटू 1 लॉग ऑफ 1 ए येणार. ठीक आहे, इथं काय येणार तुमचा लॉग ऑफ 1 ए येणार. म्हणजेच काय झालं तुमचा मायनस लॉग ऑफ ए होईल. ठीक आहे, हा काय होईल तुमचा ए टू दी पॉवर एक्स मायनस लॉग ऑफ ए. ठीक आहे, जर तुम्ही परत मग काय केलं तुमचं या ठिकाणी काय झालं, एफ ऑफ डी जे आहे, एफ ऑफ डीच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार, एफ ऑफ मायनस लॉग ऑफ ए लिहिणार इंटू ए टू दी पॉवर ए एक्स लिहिणार मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला काय फाइंड आउट करायचे आहे, पी आय जे आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, तर होप तुम्हाला सर्वांना जे आहे हे लेसन जे आहे ते आवडलं असेल मित्रांनो. नेक्स्ट लेसनमध्ये जे आहेत आपण अजून काही केसेस जे आहेत, जसं की तुमचं एक्स इज इक्वल टू युअर साईन कॉसच्या टर्म्स आहेत. ठीक आहे, हायपरबोलिकच्या टर्म्स आहेत. ठीक आहे, कॉस हायपरबोलिक, साईन हायपरबोलिक त्याच्या टर्म्स आहेत. मी आता नेक्स्ट लेसनमध्ये फक्त काय तुमचं जे आहे सायन्स करून दाखवेल तुम्हाला परत अगेन, की कशा पद्धतीने तुमचं जे आहे पी आयचं सोल्युशन मिळतं ते करून दाखवेल. आणि त्याच्यानंतरच्या ज्या काही टर्म्स आहेत मित्रांनो त्यांचे तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट देईल. ठीक आहे, कारण आपल्याला ॲट द एंड आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे फायनल रिझल्ट जे आहेत आपल्याला ते लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, जसं की हे जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे जे आहेत मित्रांनो, ते काही फॉर्म्युलेज तुमच्या समोर आहेत. ठीक आहे, तुम्हाला हे सर्व जर लक्षात राहील, तुमचे क्वेश्चन जे आहेत अतिशय म्हणजे काही सेकंदात तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने नेक्स्ट लेसनमध्ये, जिथं आपण डिस्कस करूया जे आपलं आहे एक्स इज इक्वल टू साईनचं फंक्शन आणि कॉसचं फंक्शन. ठीक आहे, आणि त्याच्यासोबत बाकीचे जे काही उरलेले फंक्शन जे आहेत त्यांचं आपण डायरेक्ट रिझल्ट जे आहेत ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग आणि राहा आपल्यासोबत अशाच पद्धतीने नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू.